ओम नमो आदे सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार, ज्याला शास्त्रात कळसाचा गुरुवार असंही म्हणतात. या दिवशी केलेल्या पूजेचा वर्षभराचं फळ मिळतं, पण एक चूक केली तर ही पूजा फळ देत नाही, तर उलट घरात अडथळे वाढू शकतात. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. राहू काळात पूजा सुरू केली तर लक्ष्मीच्या जागी अडचणी येतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या राहू काळ, शुभ मुहूर्त, पूर्ण पूजा कशी करायची, काय टाळायचं आणि तिसऱ्या गुरुवारचा खास उपाय, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमो लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर महालक्ष्मीची भरभरून कृपा नक्कीच होईल. मार्गशीर्ष महिना देवांमध्ये शांतता, समाधान आणि संपत्ती देणारा महिना मानला जातो. या महिन्यात श्री महालक्ष्मी नारायणावर विशेष कृपा असते. विशेष करून गुरुवारी केलेली पूजा पैशाचे अडथळे दूर करते, नशीब उजळते, घरातील राग, चिडचिड कमी करते, आरोग्य सुधारते अशी सुद्धा मान्यता आहे. कारण की तिसरा गुरुवार म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारा दिवस, म्हणून लोक आजच्या दिवशी आतुरताने वाट बघत असतात. त्याचबरोबर राहू काळामध्ये जर आपण काही केलं तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात. त्याचबरोबर आपण न कळत चुकूनही आपल्याकडून जर पूजा मांडणी झाली, आपण पूजा मांडली तर आपण कितीही सुंदर पूजा केली, दिवा लावला, मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि ती वेळ जर राहू कालाची असेल तर त्या पूजेचं फळ कमी होतं, कधी कधी उलट परिणामही होतो. घरात उदासीनता वाढते, म्हणजे उदासी वाढते, मनात अव्यवस्था येते, पैशाबाबत अडथळे निर्माण होतात. म्हणूनच उद्या पूजा कधी सुरू करायची ही माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की जर आपण न कळत मध्ये राहू काळामध्ये जर पूजा मांडणी केली, इतकी छान पूजा मांडली, आपण मंत्र व जप केला, पूजा इतकी छान पद्धतीने आपण केली, पण त्या पूजेचं फळ आपल्याला मिळणार नाहीये. फक्त राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजा मांडणी करायची नाहीये, जेणेकरून आपल्याला तिचं फळ न मिळता उलट आपल्याला त्रास होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आवश्यक राहू काळ कधी आहे हे माहिती गरजेचं आहे. तर बघा, जसं आपण फोन चार्ज करतो ना, खराब वायर लावला तर फोन चार्ज होत नाही, तसंच पूजा राहू काळात केली ना तर ऊर्जाचं कनेक्शन योग्य लागत नाही. आणि म्हणूनच वेळ सुद्धा महत्त्वाची असते. कारण की बघा, आपल्या घरामध्ये सतत अडीअडचणी असतात, पण आपल्या घरामध्ये आलेला पैसा कुठं जातो हे तर आपल्याला अजिबातच कळत नाही. कारण की आयुष्य आपलं इतकं थकलेलं असतं, काम करून, कष्ट करून, कष्टाचं फळ मिळत नाही, मेहनतीचं फळ मिळत नाही, पतीची सतत चिडचिड होतीये, पती पत्नीमध्ये अक्षरशः प्रमाणात भांडणं होत आहेत, आपले सासू सासऱ्यांना आजारपण दडलेला आहे, आलेला पैसा आजारपणात जातोय, दवाखान्यात जातोय, कुठं जातोय काही समजत नाहीये. आलेला पैसा हा शिक्षणात न जाता आलेला पैसा पूर्णपणे दवाखान्यात जातोय. लेकरांना इतकं उच्च शिक्षणाचा दर्जा देऊन सुद्धा लेकरं पाठीमागे सरत आहे. घरामध्ये सतत अन्नाला अन्न नाही, अडीअडचणी खूप साऱ्या पाठलाग करतात. पण आपल्याला या काळामध्ये जर तुम्ही चुकून पण राहू काळामध्ये जर अशी पूजा जर केल्यात तर आपल्याला ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला राहू काळामध्ये पूजा करायची नसते. कारण की राहू काळामध्ये पूजा केली तर अशा भरपूर संकटापासून आपल्याला सामोरं जावं लागतं आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि आयुष्यभर आपल्याला या गोष्टीचा भरपूर पश्चाताप होतच राहतो. 11 डिसेंबर 2025 वार गुरुवार. तर गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर बघा, उद्याचा राहू काळ आहे की राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. हे 90 मिनिटं टाळा. या वेळेत पूजा सुरू करू नका, देवघराची मांडणी अजिबात करू नका, दिवा लावू नका, नवीन काम, पैसे, व्यवहार, प्रवास सुरू करू नका, वादविवाद टाळा. राहू काळ गेल्यावर पूजा कधीही करू शकता. आवर्जून लक्षात ठेवा, 1:30 वाजता राहू काळ सुरू होणार आहे आणि अक्षरशः 3 वाजता राहू काळ संपणार आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही जर ह्या राहू काळ जर टाळला तर तुम्हाला ह्या 2 तासामध्ये कुठेही तुम्हाला काही पूजा वगैरे काहीच करायची नाहीये. फक्त 3 वाजेपर्यंत तुम्हाला कुठलंही चांगलं काम करायचं नाही. 4च्या पुढे तुम्ही पूजा मांडू शकता. तुमचं कोणतं चांगलं काम असेल ते सुद्धा करू शकता. कारण की त्याबरोबर बघा, उद्या 3 मुहूर्त शुभ मुहूर्त सुद्धा आहेत त्याच देखील.
तर बघा, उद्या 3 अत्यंत शुभ मुहूर्त आहे. यातला कुठलाही वेळेत पूजा केली तरीही उत्तम फल मिळते. आता ब्रह्ममुहूर्त सूर्योदय पूर्वीचा सुमारे 1:30 हा काळ देवताचा समर्पित प्रिय कालखंड. या वेळेत तुळशीला पाणी द्या, मनामध्ये शांत प्रार्थना करा, घराचा पूर्व भाग उघडा ठेवा. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी साधारण 11:36 ते 12:24 हा वेळ दिवसातील सर्वात शक्तिशाली मुहूर्त. या वेळेत सुरू केलेलं काम लवकर फल देतं. उद्याचा विशेष गुरुवार लक्ष्मीची ऊर्जा या वेळेत जास्त सक्रिय असते. त्याचबरोबर प्रदोष काल सायंकाळचा शुभ काळ सूर्यास्त आधीचा आणि नंतर 45-45 या वेळेत दिवा लावा, लक्ष्मी नारायण मंत्र जप करा, दत्तगुरूंची आठवण करा. या काळ घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. आता त्याचबरोबर बघा, आपल्याला तर कळालेले आहेत की शुभ मुहूर्त कोणता आहे, राहू मुहूर्त कोणता आहे, राहू काळ कोणता आहे. आता बघा, उद्या तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. तर पूजा मांडणी करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वतःला अंघोळ म्हणजे तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्याबरोबर तुम्हाला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. उत्तरेकडचा कोपरा आधी स्वच्छ करून ठेवा. देवपूजा वगैरे असेल ते सुद्धा तुम्हाला देव वगैरे धुवून घ्यायचे आहे, म्हणजे देवांना सुद्धा अभिषेक घालायचा आहे. देवाजवळ पिवळा किंवा पांढरा कपडा अंथरा, तुपाचा दिवा लावा आवर्जून. त्याचबरोबर अगदी शांतीने सुरुवात करा. दिवा विझू देऊ नका. अगोदर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर पूजा मांडणी केली, लक्ष्मी नारायणाचं मंत्र म्हणायचं आहे. ते तुम्ही 101 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा जरी म्हणले तरीही चालेल. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्याचबरोबर तुम्हाला गूळ, पोहे, खोबरे, साखर हा प्रसाद तुम्ही वाटू शकता. तुळशीजवळ नमन करा, तिला 1 चमचा पाणी द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करा, घरातील सर्वांना आशीर्वाद दुर्गश्र करा. त्याचबरोबर बघा, आपल्याला एक उपाय करायचा असतो. हा उपाय असा आहे की आपल्याला जे काही संकटे असतात, जे काही आलेली अडचणी असतात, तर या उपायाने आपल्या जीवनातील अडचणी जे काय आहे ते नष्ट होणार आहेत. आलेला दिवस आपला सुखी समाधानी जाणार आहे. फक्त आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण की उद्याचा गुरुवार हा अक्षरशः खूप मोठा आहे. या दिवशी जर तुम्ही काही उपाय, पूजा, जप, तप जर केले तर त्याचं 100 पटीने आपल्याला फळ मिळत असतं. तर बघा, हा उपाय आपल्याला उद्याच करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. असं काही नाही की फक्त आपल्याला राहू काळ टाळायचा आहे. ज्या महिला कामं वगैरे जात असतील तर त्यांनी राहू काळ टाळूनच हा उपाय करू शकता. तर तुम्हाला 1 पान लेकर ठेवा. त्याचबरोबर बेल, तुळस किंवा आंब्याचं पान ते देवाजवळ ठेवा. हे नकारात्मकता दूर करतात आणि घरात कायम शांती आणते. आता त्याचबरोबर तुम्हाला दत्तगुरु मंत्र म्हणायचा आहे. श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणा. घरातील अडथळे कमी होतात. त्याचबरोबर तुम्हाला पूर्व दिशेला दिवा लावायचा आहे. सायंकाळी प्रदोष काळात पूर्व दिशेला दिवा लावा. हा दिवा लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात साधा उपाय मानला जातो. मार्गशीर्ष महिना आपल्याला एकच शिकवण देतो, शांतते केलेली पूजा 1000 पट जास्त फल देते. उद्या तुमचा दिवस अतिशय शुभ आहे. फक्त ध्यानात ठेवा, दुपारी 1:30 ते 3 वाजता हा राहू काळ ही वेळ टाळा. त्यामुळे तुम्हाला हा उपाय, ही पूजा, राहू काळ टाळायचा आहे. भरपूर जणांना खूप सारे आयुष्यामध्ये संकटे असतात, पण उद्याचा दिवस तुम्ही विसरून जाऊ नका. उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा आणि पूजा, राहू